नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 46च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023मधील या कायद्यातील कलम 46 हे जुन्या भारतीय दंडसंहिता IPCमधील कलम 77शी संबंधित आहे. हे कलम न्यायपालिकेच्या ज्युडिशरीच्या स्वातंत्र्याच्या आणि न्यायाधीशांच्या निर्णयांचे संरक्षण करते. या कलम 46चे सविस्तर विश्लेषण पाहूया. कलमाचं नाव आहे न्यायिक कृती करताना न्यायाधीशाचे कृत्य. काय म्हटलेलं आहे? ॲक्ट ऑफ जज व्हेन ॲक्टिंग ज्युडिशियली. हे कलम काय म्हणतो? न्यायाधीशाने न्यायिक कर्तव्य पाडताना त्याला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून किंवा त्याला सद्भावनेने म्हणजे गुड फेथमध्ये असे वाटते की ते अधिकार त्याला कायद्याने दिलेले आहेत असे केलेले कोणतेही कृत्य हा गुन्हा ठरत नाही. सोप्या शब्दात समजून घेऊया. स्पष्टीकरण पाहूया. तर स्पष्टीकरण असं आहे की जेव्हा एखादा न्यायाधीश खुर्चीवर बसून न्यायदान करत असतो तेव्हा त्याने दिलेला कोणताही निकाल, आदेश किंवा केलेली कृती हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही. जरी तो निकाल नंतर चुकीचा ठरला किंवा वरच्या न्यायालयाने तो रद्द केला तरी त्या न्यायाधीशावर फौजदारी गुन्हा दाखल करता येत नाही. उदाहरण पाहूया. समजा एखाद्या न्यायाधीशाने पुराव्यांच्या आधारे एका आरोपीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर उच्च न्यायालयाने तो आरोपी निर्दोष असल्याचे ठरवून त्याला सोडून दिले. अशावेळी त्या आरोपीला चुकीची शिक्षा दिल्याबद्दल तो न्यायाधीश गुन्हेगार ठरत नाही, कारण त्याने त्याचे काम न्यायिक क्षमतेत आणि सद्भावनेने केलेले होते. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? न्यायाधीशांना कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय न्यायदान करावे यासाठी हे कलम आवश्यक आहे. जर न्यायाधीशांना प्रत्येक निकालानंतर खटल्याची किंवा शिक्षेची भीती वाटली तर ते निष्पक्षपणे काम करू शकणार नाहीत. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट: न्यायिक स्वातंत्र्य, न्यायाधीशांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांना स्वायत्त बनवणे. निकालाची अंमलबजावणी, न्यायदानाच्या प्रक्रियेत अंतिम निर्णय घेण्याची हिंमत प्रदान करणे. सद्भावनेचे रक्षण, जोपर्यंत न्यायाधीश प्रामाणिकपणे काम करतो तोपर्यंत त्याला कायद्याचे कवच मिळते. आता ह्या कलमासंबंधित लॅटिन मॅक्झिम कोणते आहेत? ते हे कलम प्रामुख्याने खालील तत्वावर आधारित आहे. डिफाइड एट ऑफिशियो ज्युडिशिये नॉन रेसिप्युटर क्वेश्चनो सेट डी सेंचिया सेव एरस सिट ज्युरिस सेव फॅक्टी. याचा अर्थ असा आहे, या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ असा आहे की न्यायाधीशाच्या सचोटीवर किंवा कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाहीत, मग ती कायद्याची चूक असो किंवा तथ्याची चूक असो. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसे होऊ शकतं? तर हे कलम तेव्हाच लागू होते जेव्हा न्यायिक ज्युडिशियली काम करत असतात. जर न्यायाधीशाने वैयक्तिक कारणावरून किंवा लाच घेऊन जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय दिला तर त्याला हे संरक्षण मिळत नाही. शिक्षा काय? जर भ्रष्टाचार किंवा गैरवर्तणूक सिद्ध झाले तर त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते. उपाय काय? न्यायाधीशांच्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात तक्रार करता येते किंवा महाभियोग इम्पिचमेंट सारखी प्रक्रिया राबवली जाऊ शकते. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय: अनवर हुसेन अजय कुमार मुखर्जी 1965मधला हा खटला आहे, हे प्रकरण आहे. या प्रकरणात स्पष्ट केले की जर एखाद्या न्यायाधीशाने अधिकाराबाहेर जाऊन काम केले असेल पण त्याला सद्भावनेने वाटले की ते अधिकार त्याचेच आहेत तर त्याला संरक्षण मिळते. मात्र जर त्याला माहिती होते की हे अधिकार त्याचे नाहीत तर संरक्षण मिळत नाही. आता या कलमासंबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 121 संसदेत न्यायाधीशांच्या वर्तणुकीवर चर्चा करण्यास मनाई, महाभियोग प्रक्रिया सोडून. संविधान अनुच्छेद 50 न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ यांचे विलगीकरण. जजेस प्रोटेक्शन ॲक्ट 1985 न्यायाधीशांना कायदेशीर कारवाईपासून अतिरिक्त संरक्षण देणारा कायदा. तेही काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे ह्या कलमासंबंधित आहेत. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर हे कलम न्यायव्यवस्थेचा पाया आहे. मात्र आधुनिक काळात न्यायाधीशांच्या उत्तरदायित्वावर, अकाउंटेबिलिटीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. हे कलम न्यायिक चुकांना संरक्षण देते पण न्यायिक भ्रष्टाचाराला नाही. हा सूक्ष्म फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. निष्कर्ष काय काढता येईल?
तर BNS कलम भारतीय न्याय संहिता कलम 46 हे सुनिश्चित करते की न्यायदानाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल. हे न्यायाधीशांना सुरक्षित वातावरण प्रदान करते ज्यामुळे ते कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ प्रस्थापित करू शकतात. न्यायाधीशाचे न्यायिक कवच हे लोकशाहीच्या रक्षणार्थ दिलेले आहे, व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS कायद्यातील कलम 46 या 46 कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. एक कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.